Guava, सीडियम, guajava, मर्टेसी फॅमिली, त्याच्यामध्ये रोज ऍपल एक येतं, मर्टेसी. The chromosome number, X is the set of chromosomes, okay, and 2n is the total number of chromosomes. So if it is 22, that means it is diploid. If it is 33, that means it is triploid. Okay. मँगोच्या पीपीटी मध्ये आपल्या एक जे नोट्स मधून घेतलेलं होतं त्याच्या x is equals to 10 दिले and chromosome number is given as 40. So actually x is equals to 20 आहे ते करेक्शन करून घ्या. Mangoes are diploids and the single set of chromosomes is 20. Okay. Then in guava, the type of flowers are solitary or cyme. आपण पुढे फ्लावर सेक्शन मध्ये शिकणार आहोत. इंडिव्हिज्युअल फ्लावर्स येतात किंवा बंच 2 to 3 flowers in a group they come, that is known as cyme. Type of fruit, it is a typical berry, seeded berry. Origin, we all know this is tropical American crop. It was introduced to India in 17th century. Now we cultivate guava in almost all states in India. It is also known as the apple of tropics. The regular apple जे असतं ते टेम्परेट झोनचं असतं. So guava is also known as. ऐकू येतं का सगळ्यांना? Yes, ma'am. Okay, so guava is also known as the apple of tropics. ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतं किंवा पुअर मॅन्स ऍपल. गरीब लोकांसाठी हे स्वस्त असतं गुआवा फ्रूट. सो इट इज ऑल्सो नोन एज पुअर मॅन्स ऍपल. अँड वी नो ओनला इज द रिचेस्ट सोर्स और बार्बेडोस चेरी वगैरे अजून त्यापेक्षा जास्त फ्रुट्स आहेत ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी कंटेंट हाय असतं. But guava is also considered to be a rich source of vitamin C. 260 to 300 milligrams of vitamin C can be obtained from guava. Specifically, त्याचं जे पील असतं त्याच्यामध्ये मॅच्युअर स्टेजला तुमचं व्हिटॅमिन सी कंटेंट हे जास्त असतं. तुम्हाला मी मागच्या वेळेस ग्रेपफ्रूटचं माझं जे रिसर्च दाखवलेलं डिफरंट रायपनिंग स्टेजेस, करेक्ट. सो डिपेंडिंग ऑन द स्टेज ऑफ मॅच्युरिटी ऑर द फ्रूट डेव्हलपमेंट तसं ते व्हिटॅमिन सी आणि अदर कंपाऊंड चेंज होतात. तो ग्वावामध्ये व्हिटॅमिन सी इज हायेस्ट ॲट द मॅच्युअर स्टेज इन द फ्रूट पील. तर वरची साल ही नेहमी खायची. ओके. Also, it is considered to be a good source of your calcium also. And one most common and important thing for which guava is आवाज used. काय रे, आवाज नाही येते? आवाज येतो ना सगळ्यांना? Yes, ma'am. So one more important thing for which guava is used is for making jellies. बाजारात वगैरे तुम्ही गेले तर ते जेली जे खायला मिळतात, ओके, फ्रूट जेलीज वगैरे, तर त्याच्यामध्ये यू रिक्वायर पेक्टिन. आपण सिट्रस पण बघतो. सिट्रस इज ऑल्सो अ रिच सोर्स ऑफ पेक्टिन अँड गुआवा इज ऑल्सो रिच सोर्स ऑफ पेक्टिन. सो इट कॅन बी इझिली युज्ड फॉर मेकिंग गुआवा जेली. ओके. मेजर प्रोड्युसिंग कंट्रीज इंडिया, ब्राझील. तुमचे सब ट्रॉपिकल क्रॉप आहे, ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल कन्सिडर्ड टू बी सब ट्रॉपिकल क्रॉप. सो इंडिया, ब्राझील, मेक्सिको, South Africa, Jamaica, Kenya, Cuba, USA, Egypt, Thailand, Colombia, and Pakistan. Many countries can grow this crop. Okay. In other countries, usually whatever we are exporting is mostly the processed product. गुआवाचं बाहेरच्या देशामध्ये पण तुम्ही जर गेला तर फ्रेश फ्रूट खूप कमी लोक खातात. गुआवा नेक्टर आपण ज्याला म्हणतो किंवा गुआवा ज्यूस इज कॉमनली कन्झ्युम. सो प्रोसेसिंग ऑफ गुआवा इज more. Okay. In India, it is grown in Maharashtra, Bihar, Uttar Pradesh, Andhra Pradesh, Madhya Pradesh, Rajasthan, Karnataka, Tamil Nadu, and Gujarat. Currently, मला लेटेस्ट डेटा मी नाही चेक केला, बट मध्य प्रदेश इज द लीडिंग प्रोड्युसर. फ्यू इयर्स बॅक मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, फॉलोड बाय बिहार. ओके. महाराष्ट्रामध्ये पण त्याचं प्रोडक्शन चांगलं आहे. इन इंडिया इट अकाउंट्स फॉर 4% ऑफ द टोटल फ्रूट प्रोडक्शन. जेवढे सगळे फ्रुट्स येतात त्याच्यामध्ये गुआवाचा 4% शेअर आहे. ओके. सॉइल, गुआवा इज कन्सिडर्ड टू बी अ व्हेरी हार्डी फ्रूट क्रॉप. त्याच्यामध्ये जास्त टॉलरन्स आहे. तो इट कॅन टॉलरेट ड्राउट कंडिशन, इट कॅन टॉलरेट
तुमचं अल्कलाईन कंडिशन वगैरे असेल, हाय पीएच असेल, ओके, इवन सलाईन सॉइल्स ऑल्सो इट कॅन ग्रो सम ऑफ द व्हरायटीज. सो इट इज कन्सिडर टू बी अ व्हेरी हार्डी फ्रूट क्रॉप आणि त्याला कमी ड्रेनेज, कमी इरिगेशन पण चालतं. So it adapts well to wide range of soil, well drained, light sandy loam to clay loam soils are good. Okay, it is a hardy crop, so it can be grown in alkaline soil, wasteland. However, it is sensitive to waterlogged condition. तुमचं drainage proper पाहिजे. Waterlogging should not occur in your orchard. Also, it is sensitive to frost. Since this is a subtropical tropical fruit crop, frost also affects this crop. Climate मध्ये आपण शिकू. Wide range of pH is suitable, or it can grow in different type of pH ranging from 4.5 to 8.5. Even if the pH is above 7.5, it can still grow. However, it is then more susceptible to guava wilt disease. Okay, higher pH जसं जातं 7.5 च्या वरती, guava wilt disease occurrence जास्त होऊ शकतो. Lucknow 49 किंवा सरदार variety of guava, it can be grown even in सॉइल विच इज सलाईन किंवा हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन सॉइल मध्ये पण तुम्ही त्याला कल्टिवेट करू शकता. So this can be grown in both tropical, subtropical regions up to 1500 meter above mean sea level. Okay, it can tolerate high temperature, drought condition, prevalent in North India. However, it is susceptible to severe frost. This I already explained. जे पण तुम्ही हे बिंदास डोळे बंद करून लिहू शकता. Tropical fruit crops, even some tropical fruit crops, some of them. Tropical, so all tropical fruit crops are susceptible to frost condition. Okay, annual rainfall 100 centimeter is also sufficient. ह्याला आपले बाकीचे जे कोस्टल कंडिशन्स वाले जे फ्रूट क्रॉप्स होते ज्यांना हायर रेनफॉल लागते तशी ह्याची रिक्वायरमेंट नाहीये. इवन ऑन 100 centimeter rainfall it can grow. Okay. If, however, the rainfall occurs during harvesting period, it deteriorates the quality of the fruits. This also I explained you many times. When the fruiting च्या टाइमला, not flower set, when the fruit is maturing, that time if the rainfall is more, काय होतं तुमचं पाणी जास्त जातं फ्रूट मध्ये, कधी कधी क्रॅकिंग होतं किंवा ते फ्रूट काय होतं बेचव लागतं. Okay, excess amount of irrigation or high rainfall during, particularly few days before or 1 or 2 weeks before harvesting, this will affect the quality of the fruits. पानसट fruits होऊन जातात. Then varieties. So this slide is giving you just brief history of how the varieties were developed. Okay. The first research on guava started in 1907 at Ganesh Kind Fruit Research Station in Pune. पुणे शिवाजीनगरचं जे कॉलेज आहे तिकडे युनिव्हर्सिटीच्या जवळ, पुणे युनिव्हर्सिटीच्या जवळ गणेश किंड आपलं रिसर्च सेंटर आहे. आय थिंक डॉक्टर GS चीमा ही स्टार्टेड फर्स्ट वर्किंग ऑन द गुआवा इन 1907. आणि मग तिकडे तुमचे पुण्यामध्ये डिफरंट सीड्स व डिफरंट varieties, seeds were obtained and through them selection वगैरेने तुमचे varieties release केले होते. So one such variety which was released was Allahabad Safeda, Lucknow 49, also known as Sardar, whose parent was Allahabad Safeda. त्याच्या ओपन पॉलिनेटेड सीडलिंग म्हणजे त्यांचं आपण कंट्रोल नाही केलंय पॉलिनेशन, इट मे बी क्रॉस और इट मे बी सेल्फ मिक्स मॅच. ओके, त्याच्या अलाहाबाद सफेदाची जी सिलेक्शन होती ओपन पॉलिनेटेड सीडलिंग, थ्रू दॅट सिलेक्शन दे हॅव रिलीज लखनौ 49 और सरदार व्हरायटी. ही व्हाईट फ्लेश व्हरायटी आहे तुमची आणि मोस्ट कॉमन अँड मोस्ट पॉप्युलर व्हरायटी ऑफ युअर गुआवा इन इंडिया. Here again, individual varieties you can see. Lucknow 49, prolific bearer, greenish yellow, milky white, sweet pulp. Recommended in Maharashtra, Andhra Pradesh. Usually suitable for table purpose. Most of the white varieties are suitable for table purpose. Processing ला तुम्हाला usually pink flesh च्या varieties असतात ना, त्या आपण प्रोसेसिंगला खूप वेळा वापरतो जेणेकरून ज्यूस हा पिंकिश येतो. देन अलाहाबाद सफेदा, दिस वॉज द पॅरेंट ऑफ लखनौ 49. सो इट इज अलाहाबाद मध्ये ती ग्रो केली जाते. सो इट इज इन फेमस व्हरायटी ऑफ उत्तर प्रदेश. ओके, ऑल्सो कन्सिडर टू बी व्हेरी गुड व्हरायटी. आणि अलाहाबाद इज व्हेरी फेमस फॉर गुआवाज. तिकडचे गुआवा हे खूप छान क्वालिटीचे मानले जातात. ओके, दिस इज ऑल्सो व्हाईट फ्लेश अँड ग्रीनिश येलो त्याचं स्किन असतं. मीडियम साईज फ्रूट. चित्तीदार, similar to safeda except that it may have pinkish red dots of the pinhead size on the surface of the fruits. थोडे थोडे त्याच्यावरती टिपके चित्तीदार त्याच्यावरती छोटे 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 टिपके पिंकिश कलरचे असू शकतात.
रेड फ्लेश येलो स्किन असते बट आतमधला तो त्याचा फ्लेश असतो इट इज पिंकिश कलर, रेड कलर और पिंकिश कलर फ्लेश. आणि जे तुमचे ग्वावाचे जे रेड कलर आहे ग्वावाचा, दॅट रेड कलर ऑल्सो कम्स फ्रॉम द कंपाऊंड लायकोपिन. तो तुमचा कॅरोटिनॉइड आहे, तर दॅट इज बिकॉज ऑफ लायकोपिन. ओके, हे लक्षात ठेवा. हे पण एखाद्या ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतात. टोमॅटो, वॉटरमेलन, ग्रेप फ्रूट, रेड पिंक कलर ग्रेप फ्रूट अँड पिंक कलर और रेड कलर guava varieties, आतमधला फ्लेश कंटेन्स लायकोपिन. ओके, देन अगेन हिअर डिटेल मध्ये दिलेली आहे. सरदार म्हणजेच लखनौ 49, अलाहाबाद सफेदा, ललित अगेन पिंक फ्लेश व्हरायटी. तर तुम्ही ह्याच्यात मला टाइम तर नाही भेटला, पण तुम्हाला ग्लॉस्टर्स मध्ये हे तर डिफरन्शिएशन खूप इझिली भेटून जाईल, कुठले कलर्ड व्हरायटीज आहेत. ओके, तर ते तुम्ही एक टेबल बनवून घ्याल. कलर्ड व्हरायटीज कुठले आहेत, पिंक फ्लेश वाले. ओके, आता रेड फ्लेश होतं, ललित होतं, हे तुमचे पिंक कलरचे फ्रेश व्हरायटी आहे. देन सम व्हरायटीज, एक्झाम्पल ऍपल ग्वावा, त्यांच्या स्किन मध्ये इट इज पिंक इन कलर, ऍपल कलर त्याला दिसून येतो, त्यामुळे त्याला नाव दिलेलं आहे ऍपल ग्वावा. ओके, बट फ्लेश इज व्हाईट इन कलर. ओके, इन द अलाहाबाद सुरका युजली पिंक फ्रूट इज देअर विथ डीप पिंक फ्लेश. त्याच्यामध्ये बाहेरचा पण कलर तुमचा पिंक आहे आणि आतमधला पण कलर तुमचा पिंक आहे, तर हे लक्षात ठेवाल. अलाहाबाद सुरका इनसाइड इज ऑल्सो पिंक, आउटसाइड इज ऑल्सो पिंक. ऍपल ग्वावा ओनली आउटसाइड इज पिंक. आणि तुमचे मागचे जे ललित वगैरे होते त्याच्यामध्ये फ्लेश हा फक्त पिंक असतो. Then in guava there is another concept of seedlessness. Triploid varieties आहेत guava मध्ये and some even tetraploids. Okay, these varieties are usually seedless आणि ते two types of seedlessness are there, completely seedless and partially seeded किंवा partially seedless fruits. So usually हे खाली जर तुम्ही बघितलं, कम्प्लिटली सीडेड जे फ्रूट असतात ते लार्ज साईज असतात आणि मिस शेप असतात. ह्याच्यामध्ये एक पण सीड नाही भेटणार, पण ह्यांचा शेप पण जर तुम्ही बघा, इरेग्युलर शेप, मिस शेप फ्रूट्स आर बिगर इन साईज अँड दे डेव्हलप ऑन द शूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम. स्टेम पासून ह्यांचे फ्लावरिंग शूट्स येतात, त्याच्यामध्ये हे डायरेक्टली स्टेमला हे फ्रुटिंग होतं. ओके, पार्टली सीडेड फ्रूट्स they look normal and usually round in shape, small in size, but they occur on the normal shoot at the periphery. तर तुमचे जे बाकीच्या ब्रांचेस वरती जे शूट्स येतात त्याच्या पेरिफरीला हे तुमचे पार्टली सीडेड म्हणजे ह्यांच्यामध्ये सीडचं प्रमाण कमी असतं. टू व्हरायटीज आर देयर, नागपूर सीडलेस अँड सहरानपूर सीडलेस व्हरायटीज ऑफ ग्वावा. नागपूर सीडलेस म्हणून त्याला संत्र्यामध्ये टाकू नका, दिस इज अ ग्वावा व्हरायटी. ओके, अँड सहरानपूर सीडलेस. तुम्हाला व्हरायटीजची नावं कमीत कमी त्यांचे क्रॉप, कुठल्या क्रॉपला बिलॉंग करते ती व्हरायटी ही माहिती पाहिजे. ओके, युजली मगाशी सांगितल्याप्रमाणे सीडलेसनेस इन ग्वावा इज मेनली बिकॉज ऑफ द प्लॉइडी लेवल, पॉलीप्लॉइडी लेवल, ट्रिप्लॉइड और टेट्राप्लॉइड अँड नॉट बिकॉज ऑफ द पार्थिनोकार्पिक फ्रूट डेव्हलपमेंट. म्हणजे ह्याच्यामध्ये इझिली क्रॉस पॉलिनेशन होऊ शकतं, त्याच्यामध्ये तुमची प्लॉइडी लेवल ही टेट्राप्लॉइड किंवा ट्रिप्लॉइड होऊन तुम्हाला हे सीडलेस फ्रूट अवेलेबल होऊन जातं. अनदर चार्ट हिअर यू कॅन सी, ही पंत प्रभाते. ओके, पंत प्रभाते, पंतनगर जीबी पंत युनिव्हर्सिटी मधून झालेली आहे. प्लांट प्रभात नाही, स्पेलिंग मिस्टेक आहे नोट्स मधले. लखनौ 49, हिअर यू कॅन सी. देन CISH, तुमचं सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर, दिस हॅज रिलीज दिस ग्वावा व्हरायटी. बँगलोर लोकल, अर्का मृदुला. अर्का मीन्स हे चुकीचं असणार आहे बरं का. अर्का कुठली इन्स्टिट्यूट रिलीज करते अर्का व्हरायटी? अर्का व्हरायटी कुठली इन्स्टिट्यूट, रिसर्च इन्स्टिट्यूट युजली रिलीज करते व्हरायटी? नाही आठवत? पुसा जर व्हरायटीचं नाव असेल तर कुठली इन्स्टिट्यूट रिलीज करते पुसा? न्यू दिल्ली. न्यू दिल्ली कुठली, पण नाव काय? ICAR. ICAR नाही, क्लोज टू इट. IARI न्यू दिल्ली हा, IARI न्यू दिल्ली जे पण रिलीज करतात ते पुसा असतं. ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल, कधी कधी विचारलं कुठली पॅरेंट इन्स्टिट्यूट आहे तर हे लक्षात ठेवायचं. अर्का कोण रिलीज करतं? हॉर्टिकल्चर रिलेटेड इन्स्टिट्यूट तुमची IIHR. IIHR.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च बँगलोर. तर हे तुम्ही आता मी नोट्समधून घेतलेलं आहे. आता मी इथं बघितलं इथं मिस्टेक सांगू शकते की अर्का मृदुला developed at CISH Lucknow wrong. If the name is Arka, this should be developed at your IIHR. तर हे करेक्शन परत करून घ्या. इट इज डेव्हलप्ड ॲट IIHR बँगलोर. अर्का अमूल्य, अर्का मृदुला, अर्का किरण, अर्का रश्मी हे तुमचे सगळे वावाचे व्हरायटीज हे तुमचे IIHR ने रिलीज केलेले आहेत. ओके. देन हायब्रिड्स अर्का अम्युला ऑब्विसली अगेन IIHR बँगलोर. अलाहाबाद सफेदा इंटू ट्रिप्लॉइड सीडलेस ह्या व्हरायटी त्याच्यामध्ये क्रॉसिंग केलेलं आहे. ओके. डिटेल एवढं काही जायची गरज नाही, फक्त तुम्हाला कुठलं कलर आहे वगैरे हे बघून घ्या, कुठल्या इन्स्टिट्यूटने रिलीज केलंय आणि ही वावाची व्हरायटी हे तुम्हाला लक्षात पाहिजे. सफेद जाम कोफिर सफेदा दिस आर सफेदा असे जर व्हरायटीज आले तुमचे दॅट मीन्स these are your guava varieties. Allahabad safeda, कोफिर सफेदा, सफेद जाम, ओके, हिसार सफेदा सगळे आहे या तुमच्या गुआवाच्या व्हरायटीज आहेत. तर सफेद जाम आणि कोहिर सफेदा दिस वॉज रिलीज्ड बाय फ्रूट रिसर्च स्टेशन संगारेड्डी आंध्र प्रदेशचं. हिअर इट इज द हायब्रिड बिटवीन अलाहाबाद सफेदा अँड कोहिर सफेदा इज क्रॉस बिटवीन कोहिर अँड अलाहाबाद सफेदा. तर पॅरेंट्स ज्या एक्झाम्स येतात तुम्हाला एंट्रन्स एक्झाम्स त्याच्यामध्ये हे पॅरेंट्स पण विचारले जातात आणि पॅरेंट्स नाही तर तुम्हाला मदर प्लांट कुठलं आहे आणि फादर प्लांट कुठलं हे माहिती पाहिजे. पहिलं वालं मदर असतं, सेकंड तुमचं फादर प्लांट असतं. तर ह्याच्यामध्ये फक्त डिफरन्स आहे अँड सो दिस टू व्हरायटीज हॅव बीन डेव्हलप्ड. देन हरियाणा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी हिसार दे हॅव रिलीज्ड हिसार सफेदा, हिसार सुरका. ॲपल कलर पण त्यांची आहे, हाफसी ट्राय असे भरपूर व्हरायटी त्यांनी दिलेले आहेत. ओके. देन रूट स्टॉक आपण हाय डेन्सिटी प्लांटिंगचं जे लेक्चर घेतलेलं होतं त्याच्यामध्ये पण आपण हे रूट स्टॉक शिकलेलो आहोत आणि तुमचे सायन व्हरायटीज विच आर सुटेबल फॉर ड्वार्फनिंग ते पण आपण शिकलेलो आहोत, ते लक्षात ठेवायचं. तुमची प्रभात जी आहे ती तुमची ड्वार्फनिंगसाठी त्याचं सायन वापरलं जातं. मग अशी गेलेली प्रभात GB पंत युनिव्हर्सिटी रिलीज्ड. ओके. So seedling rootstock is there, Pseudium catilianum, Pseudium Friedrichsthalium. This is Friedrichsthalium जी आहे this is also used for dwarfing variety. हे तुमच्या नोट्स मध्ये ऑलरेडी दिलेले. Pusas region high density planting dwarfing variety. This also many times this has been asked. Okay. आणि aneuploid पुसा सीजन aneuploid 82 आहे त्याच. तर ती पण तुमची जी आहे इट इज यूज फॉर द ड्वार्फनिंग रूट स्टॉक पर्पज. ओके. प्रोपोगेशन air layering, mound layering, stooling, grafting, this can be done in your guava. Okay. Usually rootstocks are raised from the seeds. You can obtain the seeds from healthy fruits and then you can grow the rootstock, and on such rootstock then you can do grafting. आणि एअर लेअरिंग, स्टूलिंग किंवा माउंड लेअरिंग आपण ज्याला म्हणतो हॉट 111 मध्ये शिकलेलो होतो. आपण काय करतो माउंड लेअरिंग मध्ये स्टेमला कट करतो आणि त्या स्टेमच्या अवतीभोवती आपण माउंड त्याला सॉइलनी वी कव्हर इट विथ द सॉइल near the ground level. You will cut the stem near the ground level and you will cover it with soil, and because of the darkness lot of shoots will come from that one stem, and these shoots will also develop your roots and individual roots हे तुमचे separate होतात. Okay. Planting, this is not a very tall tree, so usually planting distance is 6 by 6 meter. 90 centimeter चे तुमचे pits असतात 90 by 90 by 90, and as usual you can do the planting in monsoon, start of monsoon June July मध्ये. Again 30 to 40 kilograms of farmyard manure, 1 kilogram of single super phosphate, dried leaves of farmyard manure. You can apply it at the time of planting, and while planting you will support the plants with stake. त्यांना तुम्ही सपोर्ट द्यायचा जेणेकरून स्ट्रेट ग्रो होऊ शकतात. If 6 by 6 meter is your planting distance, you will accommodate 112 plants. However, high density planting can also be done using your dwarfing rootstock of your dwarfing scion plant.
तर त्याच्यामध्ये तुमचं 2.5 बाय 2.5चं तुमचं प्लांटिंग डिस्टन्स असतं. Then there is another concept of meadow orchard in your guava. Meadow orchard is a new type. In this, you are reducing the planting distance row to row. तुमचे जे रोज असतात, एक्झाम्पल हे जे तुमचे रोज आहेत, त्या रोजचं डिस्टन्स तुमचं 2 बाय 2 मीटर आहे आणि इंडिव्हिज्युअल रो मध्ये मग तुमचं प्लांट टू प्लांट डिस्टन्स हे 1 मीटर आहे. म्हणजे हे this becomes ultra high density planting kind of thing. In guava, this was first recommended or released or developed by CISH Lucknow. हे पण विचारतात इन्स्टिट्यूट कुठे आहे? So Central Institute of Subtropical Horticulture at Lucknow. Okay, they will also ask for full form of the institute. Okay, so meadow orchard concept was first developed and released by CISH Lucknow. Planting distance, plant row to row 2 meter, plant to plant 1 meter. In such close planting, then you can accommodate 5,000 plants per hectare. म्हणजे तुम्ही खूप जास्त प्लांट पॉप्युलेशन इन्क्रीज केलेली आहे. ओके, सो हाऊ यू डू दिस? इनिशियली तुमचं आपण सिट्रस जसं बघितलं बरोबर, सिट्रसला आपण कसं 1 स्टेम ग्रो करतो, 45 सेंटीमीटरला आपण बेसला कट करतो, सेम आहे ह्याच्यामध्ये पण. सो द प्लांट्स आर अलाउड टू ग्रो अप टू द हाईट ड्युरिंग द फर्स्ट इयर. Okay, they are allowed to grow up to the height of 30 to 40 centimeter. Single stem तुम्ही अलाउ करता, त्याला ब्रांचिंग होऊन देत नाही 30 to 40 सेंटीमीटरला. ओके, अँड देन ॲट दॅट अबाव द ग्राउंड लेवल ॲट 30 to 40 किंवा 45 सेंटीमीटर यू विल कट टॉप इट, म्हणजे तुम्ही त्याला कट करता. आफ्टर प्लांटिंग इन द फील्ड आफ्टर 1 to 2 months you will give head back or cut that growing stem. ओके, आणि मग त्याच्यानंतर मग काय होतं, त्या स्टेमला कट केल्यानंतर खाली जर अपायकल डॉमिनेन्स निघून गेला, नाव यू हॅव रिमूव्ह द अपायकल डॉमिनेन्स, सो बिलो दॅट कट नाव यू विल गेट न्यू शूट्स. ओके, अँड सच this should be done, and after 15 to 20 days after the topping you allowed to grow 3 to 4 healthy shoots, properly distanced 3 to 4 shoots are retained after the topping. Okay, आणि मग नंतर तुम्ही ह्याला काय करता, यू अलाउ सच शूट्स टू ग्रो अँड मॅच्युअर टू 3 to 4 months. आणि मग त्यांचं जेव्हा 3 ते 4 महिन्याने जेवढी पण ग्रोथ होईल त्यांची ग्रोथ परत तुम्ही 50% तुम्ही त्यांना कट करता, म्हणजे अर्ध परत त्याला कट करता. ओके, सो दॅट द सेकंड कट परत तुम्ही जो दिला ब्रांचेस वरती, तिथून पण मग तुम्हाला परत नवीन शूट्स यावे लागतात. बेसिक कन्सेप्ट हिअर इज वॉट, यू आर रिमूव्हिंग अपायकल डॉमिनेन्स अँड अलाउइंग द lower buds to grow. Okay, so here you are giving this also becomes like giving training to your plant. Okay, you are giving desired tree canopy architecture and strong framework to the plant. Okay, the emerge shoots are allowed to grow for 3 to 4 months before they are again pruned to 50%. म्हणजे आता परत तुमचं हे थर्ड प्रूनिंग झालं. Okay, here we'll see here the planting distance. So in meadow orcharding, first you are doing 2 by 1 meter, म्हणजे रो टू रो तुमचं 2 मीटर आहे आणि प्लांट टू प्लांट 1 मीटर आहे. मग 30 to 40 सेंटीमीटर अबाव द ग्राउंड, नाव यू हॅव गिवन द फर्स्ट कट. ओके, ग्रोथ आफ्टर टॉपिंग, देन आफ्टर ग्रोईंग यू आर अलाउइंग देम टू ग्रो 3 to 4 शूट्स. मग हे शूट्स ग्रो झाल्यानंतर 3-4 महिन्यानंतर ह्यांची जेवढी ग्रोथ असेल त्याला तुम्ही 50% कट करता. 50% कट केल्यानंतर तुमची परत सेकंड ग्रोथ होते. ह्या ब्रांचेसला खाली परत फांद्या येतात आणि ही तुमची सेकंड ग्रोथ झाली. आणि सेकंड ग्रोथ नंतर सेकंड प्रूनिंगच्या ह्या ही तुमची फर्स्ट प्रूनिंग, सेकंड प्रूनिंग नंतर परत तुमची ग्रोथ झालेली आहे आणि त्याला परत तुम्ही थर्ड प्रूनिंग देऊन तुमचं हे कॅनोपी स्ट्रक्चर तुम्ही मल्टिपल ब्रांचेस तुम्ही डेव्हलप केलेले आहेत. ओके, मेन रिझन फॉर दिस इज यू वॉन्ट टू कीप द स्ट्रक्चर कॉम्पॅक्ट. ओके, वर्टिकल ग्रो करून तुम्ही, कारण का डिस्टन्स कमी आहे तर तुम्हाला कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर तुम्ही ह्याच्यामध्ये डेव्हलप करता आणि यू आर इन्क्रीजिंग द फ्रुटिंग ब्रांचेस. Because in guava flowering occurs on the current season growth. Grape सारखंच झालं तुमचं. Okay, you are giving new branches to grow and on such branches you will get the flowering. So training and pruning रेग्युलर गुआवा साठी मगाचं जे बघितलं ते मिडो ग्राफ्टिंग होतं, मिडो ऑर्चर्ड होतं.
हे कळलं का सगळ्यांना? मिडो ऑर्चर्ड कन्सेप्ट कळाली का ग्वावाची सगळ्यांना? आशुतोष मॅम परत एकदा सांगा ना. बघा, तुमचं ग्वावामध्ये जेव्हा मिडो ऑर्चर्ड करतो, एक म्हणजे एक कन्सेप्ट आहे, तुम्ही प्लांटिंग डिस्टन्स रेड्यूस केला 2/1 रेक्टँग्युलर झाली. ऑलमोस्ट तुमचं हे रेक्टँग्युलर प्लांटिंग झालं. रो टू रो 2 मीटर डिस्टन्स आहे आणि रो मध्ये ही जी प्लांट्स आहेत ना, रो मध्ये हे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये 1 ते 1 मीटर डिस्टन्स आहे. ओके, मग तुम्ही जेव्हा झाडं लावता त्याला तुम्ही ग्रो करून देता किती? 30 ते 40 सेंटीमीटर पर्यंत तुम्ही त्याला ग्रो करून देता. इथं हे 30 ते 40 सेंटीमीटर एक स्टेम ठेवता, सिंगल स्टेम, सेम लाईक सिट्रस. सिंगल स्टेम ह्याची फ्रेमवर्क आहे. मग त्याला 30 ते 40 सेंटीमीटर जेव्हा तुम्ही ग्राउंड लेवलवरून त्याची ग्रोथ होते त्याच्या तुम्ही कट करता. सिट्रस मध्ये पण आपण त्याला कट केलं, करेक्ट, टॉपिंग केलं, वरचा पार्ट शेंडा तोडून टाकला, त्याच्यामुळे अपायकल डॉमिनन्स निघून गेलं. मग कट केल्यानंतर तुम्हाला खालच्या जे पार्ट उरलेला होता स्टेमचा तिथून तुम्हाला असे 4-5 फांद्या येतात. ओके, बिकॉज नाव द अपायकल डॉमिनन्स इज रिमूव्ह. सो आफ्टर फर्स्ट टॉपिंग, हे झालं तुमचं फर्स्ट टॉपिक. सो यू विल अलाउ दिस ब्रांचेस टू ग्रो 3 to 4 months. ओके, मग ते 3 ते 4 महिने असे ग्रो झाले की ह्या ब्रांचेसला तुम्ही 50% कट करता. म्हणजे ही जर 1 मीटर ब्रांच असेल तर अर्धा मीटर तुम्ही कट करून टाकता आणि बाकीचा बेसल पोर्शन तुम्ही ठेवता. ही झाली तुमची सेकंड प्रूनिंग किंवा सेकंड टॉपिंग. इथं आली तुमची सेकंड टॉपिंग. मग ह्या फांद्यांना वरच्या तुम्ही कट केलेलं होतं ना, म्हणजे उरलेला बेसल पोर्शन होता तुमचा कट केलेला, तिथून परत तुमच्या फांद्या यायला लागतात. मग ही ग्रोथ आहे तुमची सेकंड प्रूनिंग नंतरची तुमची ग्रोथ. परत त्या उरलेल्या जे तुमचे फांद्या होत्या त्याच्यावरती परत न्यू ग्रोथ आली. त्या ग्रोथला परत तुम्ही अलाउ केलं ग्रो करायला अँड देन यू डू थर्ड प्रूनिंग ऑन सच ब्रांचेस. तिथं परत तुम्ही 50% ठेवता. तर अशा प्रकारे हा तुम्ही फ्रेमवर्क, कॉम्पॅक्ट फ्रेमवर्क डेव्हलप केलेला आहे इन युअर ग्वावा. ओके, आता कळालं का सगळ्यांना? वाटलंच तर हे परत वाचून घ्या. ओके, इन डिटेलमध्ये ह्याच्यासाठीच टाकलेलं आहे मेडो ऑर्चर्ड. दिस इज अ न्यू कन्सेप्ट. इस्रायलमध्ये हे मेडो ऑर्चर्ड खूप वेळा फॉलो केलं जातं कारण का त्यांच्याकडे लँड कमी आहे. ओके, so you want to develop compact structure and such you can do with reduced planting distance as well as proper training and pruning. दोन्ही ह्याला गरजेचं आहे. कळालं का सगळ्यांना? आरती? येस मॅम. Yes, ma'am. Okay, you read it again properly. If still you don't understand, ask me tomorrow again. Okay, now training and pruning in guava. ओपन सेंटर सिस्टीम किंवा मॉडिफाईड लीडर सिस्टीम आपण रेकमेंड करतो. मेन रिझन काय, आपण ग्वावामध्ये आपण बघितलं की ग्वावाला फ्लावरिंग ऑन करंट सीझन असतं. ओके, दॅट्स वाय यू वॉन्ट टू हॅव मॅक्झिमम नंबर ऑफ ब्रांचेस so that maximum number of new shoots can be obtained. मँगो वगैरे सारखं आपण सेंट्रल सिस्टम, सेंट्रल लीडर ह्याच्यात फॉलो करत नाही. ओके, प्रूनिंग, दिस इज रेग्युलर guava, not meadow orchard. Pruning in regular guava will consist only of removal of suckers arising from the base of the trunk, dry twigs or branches which are growing crisscross. Okay, and whenever you do this pruning, you apply board of space. Another concept which is common in guava and which we have already studied in special horticultural practices, that is bending in guava. का करायचं आपण बेंडिंग इन गुआवा? सांगा बरं पटकन. कविता, बेंडिंग इन गुआवा. थांब, कविता, बेंडिंग इन गुआवा का करायचं? कविता, वर्षा, समीर. ब्रांचेस इनक्रीज करण्यासाठी, त्याच्यामुळे म्हणजे त्यांच्या फ्रूट प्रोडक्शन वाढण्यासाठी. आणि आपण त्याला काय म्हणतो, आणि ह्याच्या कशामुळे आपण काय रिमूव्ह केलं बेंड केल्यावरती?
कुठला पार्ट आपण रिमूव्ह केला, म्हणजे आता मी मगाशी वर्ड पण वापरला तो, त्याच्यामुळे खालचे बर्ड्स हे येत नाहीत, फुटत नाहीत. जेव्हा तुम्ही बेंडिंग करता, यू आर रिमुव्हिंग दॅट, काय म्हणतात त्याला, तुमचे ऑक्झिन्स जिथून होतात त्या इफेक्टला काय मॅम म्हणतात, अपायकल डॉमिनन्स. ओके, dominance. when you are doing when you are bending or when you are doing heading back किंवा topping, you are trying to remove the apical dominance. That means effect of auxins. आपण शिकलो हे आधी पण डिटेल मध्ये. ओके, so bending is practiced widely in Deccan region to increase fruit production in guava, especially in erect growing variety. Erect growing म्हणजे सरळ सरळ उगत राहतात, मग त्यांना खाली ब्रांच होत नाही. आणि हे कशासाठी आपण करतो, नॉचिंग, निकिंग, बेंडिंग वगैरे हे मोस्टली अशा फ्रूट क्रॉप्स मध्ये केलं जातं ज्यांना फ्लावरिंग हे करंट सीझन ग्रोथ मध्ये होतं. हे पण लक्षात ठेवा. कधी कन्फ्यूज झाला एक्झाम मध्ये, मल्टिपल चॉईस आलं तर असे तुम्हाला 3-4 तुम्हाला कन्सेप्ट असतील तर दॅट वे यू विल बी एबल टू क्लिअरली आन्सर द, यू कॅन क्लिअरली सिलेक्ट द आन्सर. मग तुम्हाला फ्लावरिंग माहिती ह्याच्यात की बाबा फ्लावरिंग करंट सीझन ग्रोथ होते, म्हणजे ग्रेपमध्ये एक्झाम्पल, आता वावामध्ये, म्हणजे ह्याच्यात तुम्ही बेंडिंग करू शकता. फिगमध्ये निकिंग आणि नॉचिंग करता, हे रिझन आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, डी हॉर्निंग अँड पोलार्डिंग हे ओल्ड प्लांट्स मध्ये होतं. ओल्ड प्लांट्स मध्ये ॲज दे स्टार्ट एजिंग दे विल नॉट गिव्ह प्रॉपर yield. So same way you will cut the branches leaving 30 centimeter length at the origin. The cut branches produce enormous shoots and flowers and will give high yield. तेच झालं आपण जे बघतोय, फक्त ह्याला आपण डिहॉर्निंग म्हणतो, पोलार्डिंग म्हणतो. म्हणजे मेडो ऑर्चर्ड मध्ये जी कन्सेप्ट होती, आपण थोड्या 50% शूट आपण ठेवून कट करतो. हेच आपण फक्त काय करतो, जे जुने झाडं असतील ज्यांना फ्लावरिंग रिड्यूस झालं असेल त्याच्यामध्ये तुम्ही you are increasing the cutting it, removing the top portion, removing the apical dominance, so that lot of shoots can will be given forth. Okay, and अशा shoots वरती तुम्हाला flowering येईल. Fertilizer and irrigation, 50 kilograms of FYM, 1 kg of each NPK can be applied in equal split doses during March and again in October. Also, the dose can change depending on your स्टेट. आता जो आपण बघितला तो तमिळनाडूचा होता, TNAU ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचा होता. बाकीचं तुम्ही स्टेट वाईज महाराष्ट्रामध्ये तुमचं 12 ते 15 kg FYM, 600, 300, 370 ग्रॅम ऑफ NPK पर प्लांट पर इयर. ओके, UP वगैरे मध्ये केलं तर अजून कमी होतं, कारण का तिकडे अल्युवियल सॉइल आहे, रिच सॉइल आहे. तर डिपेंडिंग ऑन द स्टेट, डिपेंडिंग ऑन द कंडिशन ऑफ द सॉइल, it will vary. Now irrigation, we all now studied ki guava is very hardy plant, drought tolerant वगैरे आहे. Most of the areas where guava is grown, it is grown under rain fed conditions. Okay, even though if it can withstand drought, it responds to irrigation at an interval of 10 days. ड्राउट मध्ये त्याला फ्लावरिंग फ्रुटिंग होईल, ठीक आहे, पण तुम्हाला जर इन्क्रीज करायचं yield तर तुम्ही इरिगेशन it is recommended to give at the interval of 10 days. Okay, now flowering in guava. Okay, we know guava मध्ये 3 टाइप ऑफ बहार असतात. आपण बहार ट्रीटमेंट पण शिकलेलो आहोत. ओके, त्याच्या डिटेल मध्ये आपण जाणार नाही, अख्खं लेक्चर तुमचं त्याच्यात गेलेलं होतं, बहार आणि हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस, 2 lectures. So we know the concept, we'll just go through quickly. So guava flowering occurs throughout the year, but there are 3 specific seasons: आंबे बहार, मृग बहार, हस्त बहार. ओके, त्याच्यामध्ये पण ते केलं जातं. आणि 2 crops can be observed or commonly seen is April to May and winter crop August to September. Flowering, as we saw, solitary single flower in the leaf axis किंवा असे ग्रुप मध्ये येतात. साईम 2 to 3 flowers. साईम म्हणजे काय, रेसिमोज आणि साईम असतं प्रकार. साईम म्हणजे काय, एक्झाम्पल हे जर 3 फ्लावर्स असतील किंवा आंब्याचा मोहर घ्या. साईम मध्ये काय होतं, आंब्याचा मोहर समजा ते इनफ्लोरेसन्स आहे, तर टिपचे जे फ्लावर आहेत इन साईम, द फ्लावर्स ॲट द टिप विल स्टार्ट मॅच्युरिंग फर्स्ट, आणि मग ते खालचे फ्लावर्स तुमचे मॅच्युअर व्हायला लागतात किंवा ओपन व्हायला लागतात.
ते आहे साईन. आणि रेसिमोज म्हणजे काय, तोच आंब्याचा फ्लावर इन फ्लोरसन्स. त्याच्यामध्ये खालून फ्लावर्स तुमचे जसे जसे ग्रो होतात तसे खालून तुमचे ओपनिंग स्टार्ट होते आणि एंडिंगला टिपचे फ्लावर्स ओपन होतात. तर इथे आहे साईन, म्हणजे जे 3 फ्लावर जे टिपला असेल तो पहिला ओपन होणार आणि खालचे 2 तुमचे नंतर ओपन होणार. ओके. टाइम ऑफ 2 to 3 फ्लावर ऑन करंट सीझन ग्रोथ इन लीफ ऍक्सिस. आपण हे पण शिकलेलो, ते पण सांगितलेलं मी तुम्हाला. टर्मिनल आहे किंवा लीफ ऍक्सिस मध्ये आहे, लॅटरल आहे, हे आपण शिकलेलो. टर्मिनल, लॅटरल आणि मिक्स्ड. ओके. तर ह्याच्यामध्ये तुमचे जे होतात ते करंट सीझन ग्रोथ आणि मिक्स आहे. लॅटरली पण येतात, टिपला पण येतात, इथं बघू शकता तुम्ही. ओके. The period of flowering varies 25 to 45 days. Honeybees are the pollinators. So insect entomophily is the pollination. Okay. बहार ट्रीटमेंट कॅन बी गिवन. बहार ट्रीटमेंट मध्ये आपण 3-4 गोष्टी करतो. रूट एक्सपोजर आपण करतो किंवा रूट प्रूनिंग पण आपण करतो. विथ होल्डिंग ऑफ फ्लावर बिफोर द विथ होल्डिंग ऑफ इरिगेशन बिफोर फ्लावरिंग. आणि काही काही वेळेस डीप ब्लॉसमिंग पण आपण करतो, स्पेसिफिकली इन रेनी सीझन क्रॉप. बिकॉज वी सॉ इफ इरिगेशन इज मोर द टेस्ट बिकम्स इनसिपिड. पानसट फ्रुट्स लागतात, इन्फिरियर क्वालिटीचे फ्रुट्स असतात. परत रेनी सीझन मध्ये तुमचा फ्रूट फ्लायचा पण इन्सिडेन्स खूप असतो. ओके. सो युजली विंटर क्रॉप इज जनरली कन्सिडर टू बी डिझायरेबल. इथं तुम्ही बघू शकता, दिस इज द करंट सीझन ग्रोथ आणि त्याच्या खाली आहे तुमचं पास्ट सीझन ग्रोथ. मॅच्युअर वूड, लास्ट इयरचा ग्रोन वूड. ओके. दिस इज द टिपिकल फ्लावर स्ट्रक्चर. तुमचे खाली पेटल्स असतात, लॉट ऑफ युअर अँथर्स, फिलामेंट अँड अँथर्स, अँड इन बिटवीन यू विल हॅव वन स्टिग्मा. इथे जर तुम्ही बघितला, हा मध्ये एक स्टिग्मा आहे. ओके. तो सिंगल स्टिग्मा स्टाईल अँड यू हॅव युअर ओव्हरी. तुमच्या ते थॅलॅमसच्या आतमध्ये तुमची ही ओव्हरी आहे, ओव्ह्यूल्स आर देअर. Here you can have self pollination, cross pollination or open pollination crop in your guava. Self म्हणजे स्वतःचे स्वतः पॉलिनेट होणार, क्रॉस म्हणजे दुसऱ्या फ्लावर वरून येऊन पॉलिनेट होणार, ओपन म्हणजे दोन्ही मिक्स. नेचर मध्ये जसं होईल पॉलिनेशन तसं. ओके. Fruit set. Okay. 35 to 50% fruits are only retained and go through maturity. 80 initially there will be 80 to 86% fruit set. Out of that only 35 to 50% fruits reach to the maturity. In seedless variety it will be more reduced, only 6%. Okay. You can use gibberellic acid at the concentration of 200 ppm to improve or to retain the fruits on the plant or to improve the fruit set. Usually fruit take 105 to 140 days to mature from the fruit set. तुमचं फ्लावरिंग आणि पॉलिनेशन झाल्यानंतर फ्रूट डेव्हलप व्हायला त्याला 105 ते 140 दिवस हे युजली लागतात. देन हार्वेस्टिंग. सो वी नो guava is a climacteric fruit. Once it is harvested it will start ripening on its own. त्याच्यामध्ये रेस्पिरेशन पीक येतो, इथिलीन पीक येतो, त्याला आपण क्लायमॅक्ट्रिक पीक हे म्हणतो. ओके. सो in India, in some part of India, so throughout the year you will get guava fruits available in the country. कुठे ना कुठे कुठल्या तरी स्टेटमध्ये हे guava नेहमी हार्वेस्टिंगला असतात, त्यामुळे इझिली अवेलेबल असतात ते. ओके. However, peak harvesting in North India is usually August for the rainy season crop, November December for winter season crop, and March April for spring crop. आंबेबहार, मृगबहार, हस्तबहार जसे जसे तुमचे जे तुम्ही घेतलेला असेल क्रॉप तशा टाईपला हे तुमचं हार्वेस्टिंग येऊ शकतं. चेंज हाऊ, व्हॉट आर द इंडेक्स, हार्वेस्टिंग इंडेक्स काय आहे? चेंज इन पील कलर. इझी आहे, तुमचा पील कलर हा लाईट ग्रीन व्हायला लागतो. इमॅच्युअर फ्रुट्स हे तुम्ही पण स्वतः बघितले असेल, कच्चे जे गव्हाचे फ्रुट्स असतात दे आर व्हेरी हार्ड. ओके. सावर असतात आणि द पील कलर इज व्हेरी डार्क. डार्क ग्रीन कलर इज द पील कलर. दॅट मीन्स दे आर अंडर राईप, immature fruit. As they start maturing and ripening, the color change starts. Light green व्हायला लागतात. So there are different stages. Green, first is your dark green, immature underripe fruit, then comes your green. Light green झालं की it is index of the fruit maturity. या स्टेजला तुम्ही फ्रूटला हार्वेस्ट करू शकता. फ्रूट इज प्रॉपरली डेव्हलप and it will start ripening on its own. लोकल मार्केटला हे पण काही काही लोकांचं प्रिफरन्स असतं. काही काही लोकांना पिकलेले आवडतात ग्वावा, काही काहींना असे मीडियम लेवल राईप फ्रूट किंवा थोडे फर्म ग्वावा आवडतात. सो इफ यू आर गोईंग डिपेंडिंग ऑन दॅट स्टेट ऑल्सो,
If you are going for local market, you can harvest them at the yellow stage, ripe stage. स्वीट असतात आणि त्याला स्मेल पण यायला लागतो. ओके, अरोमा ते देत राहतं. अदरवाइज फॉर डिस्टंट मार्केट यू कॅन हार्वेस्ट ॲट लाईट ग्रीन और ब्रेकिंग स्टेज. ओके, फ्रुट्स आर हार्वेस्टेड बाय हँड. ह्यांचं जे तुमचं कॅलिक्स पोर्शन असतो तो पण तुमचा ब्रिटल होऊन जातो, तो इझिली तुटायला लागतो. टिप पोर्शन तुमच्या ग्वावाला, फुलाचं जे कॅलिक्स आणि जे तुमचे अँथर पोलन्स जे असतात ते ब्रिटल होऊन ते निघायला लागतात. दॅट इज ऑल्सो इंडिकेटर ऑफ युअर हार्वेस्टिंग. Yield. The tree reaches its peak bearing stage with 15 to 16 years after planting. A mature tree yields 90 to 150 kg fruits or 10 to 15 tons per hectare, depending on the variety. Sardar variety gives 25 tons per hectare. The Kaikai varieties are very prolific bearer, heavy bearer, high yielding varieties. So depending on the variety, the yield will change. But on an average, 10 to 15 tons per hectare you can get for guava. Then you have disorders, two major disorders. First is your fruit drop. So आपण बघितलं की तुमचे फार कमी पोर्शन 80 to 85% जरी फ्रूट असले तर 30% 40% पर्यंतच तुमचे फ्रूट हे टिकून राहतात मॅच्युरिटी पर्यंत. सो फ्रूट ड्रॉप इज अ सिरियस डिसऑर्डर इन गुआवा रिझल्टिंग इन अबाउट 45 to 65% लॉस ड्यू टू डिफरंट फिजिओलॉजिकल और एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. खूप त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. मग दॅट्स वाय to retain the fruits, you can spray gibberellic acid 200 ppm to reduce the fruit drop. Okay. Then is bronzing. This is another disorder of guava, mainly due to nutritional deficiency. Nutritional problem and nutritional disorder is there. Usually in the soil which have low fertility and low pH. Acidic soil मध्ये low fertility जर तिथे असेल तशा soil मध्ये you start getting this bronze color development, red, purple कलरचे blotches किंवा स्पेक्स किंवा पॅचेस यायला लागतात तुमच्या लीव्हजवरती. ओके, आणि सिव्हिअर स्टेजमध्ये सगळे लीव्ह तुमचे पडून जाणार. इवन तुमच्या फ्रूटवरती फ्रूट विल ऑल्सो स्टार्ट डेव्हलपिंग दिस ब्राऊन कलर पॅटर्न्स. ओके, leaf fall will occur and the yield will reduce. To prevent this or reduce this, you can do foliar application of 0.5% diammonium phosphate, zinc sulfate, or pre-flowering sprays of 4%, 0.4% boric acid or 0.3% zinc sulfate. So this can be done. Copper sulfate हे तुम्हाला तुम्ही तुमच्या ब्रॉन्झिंगच्या डिसऑर्डरला प्रिव्हेंट करण्यासाठी करू शकता. देन डिफरंट टाइप ऑफ पेस्ट इन योर गुआवा. फ्रूट बोरर्स हे खूप कॉमन आहे. 2-3 प्रकारचे फ्रूट बोरर्स आहेत, त्यातले 2च आपण स्टडी करतो. फ्रूट फ्लाय हे पण खूप कॉमन आहे. आपण बघतो अति पिकले किंवा पावसाळ्यातले जे तुमचे गुआवा असतात त्याच्यामध्ये आया येतात. दॅट इज बिकॉज ऑफ द फ्रूट फ्लाय. फ्रूट फ्लाय हा प्रॉब्लेम तुमच्या मँगोमध्ये पण होता, सिट्रसमध्ये पण होता. बार्क इटिंग कॅटरपिलर अँड देर आर मेनी अदर pest. So guava fruit fly, Bactrocera diversus. Adult and maggots attack the semi-ripe fruits. Okay, oviposition punctures on the fruits. Maggots destroy and convert the pulp into bad smelling, foul smelling texture. Discolored semi-liquid mass will be seen. Usually adult जे असतात ते तुमच्या एग्स जे असतात ते तुमच्या फ्रूटच्या आतमध्ये एग ले करतात. त्याच्यातून जे मॅगट्स येतात, लार्वे येतात, ते आया जे आपण बघतो पेरूमध्ये ते आतमधला पल्प हे खायला लागतात अँड इट विल रिझल्ट इन टू बॅड स्मेलिंग फ्रूट. ओके, अगेन आपण हे खूप वेळा बघितलेलं आहे फ्रूट फ्लाय. तर कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द फॉलन फ्रूट्स, एक्सपोज द प्युपा ड्युरिंग समर बाय प्लविंग, हे पण आपण बघितलंय. तुमचे बेट जे असतात, लुअर ट्रॅप असतात, बेट असतात, तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं जॅगरी असेल, तुमचं मॅलॅथिओन ऍड करून यू विल मेक अ बेट. देन दिस फ्रूट फ्लाय विल फीड ऑन दॅट बेट अँड इट विल गेट किल्ड. लुअर ट्रॅप्स असतील अडल्ट फ्लायला अट्रॅक्ट करण्यासाठी, स्टिकी ट्रॅप असतात, हे भरपूर सारे तुम्ही ह्याच्यात करू शकता. और you can directly spray insecticides like malathion, dimethoate वगैरे, or you can even release parasitoids. Okay. Then is your fruit borer. प्रसाद काल परवा तू एक बटरफ्लाय हाच टाकला होता का फोटो? एक बटरफ्लायचा टाकलेला. आय थिंक दिस वॉज सिमिलर लुकिंग बटरफ्लाय. येस मॅम, हाच होता वाटतं. त्याच्यावर असे चिन्ह पण होते दोन मला पंखांवर. मला टाइम नाही भेटला. तू एकदा एंटोमॉलॉजीला पण विचारून घेशील डिपार्टमेंटला. पण हा बघितल्यावरती मला आठवलं तू असाच पोस्ट केलेला. सो दॅट इज युअर फ्रूट बोरर ड्युडोरिक्स विरिचिकोला आयसोक्रेट्स. मॅम मला तो आहे ना,
उसात सापडलं. ऊसात का? ॲग्रोनॉमिकल ऊसात क्रॉप्स, हो. ॲग्रोनॉमिकल मला क्रॉप्सची माहिती नाही. बट दिस इट लुक्स लाईक अ फ्रूट बोरर, बट इट देर मे बी डिफरन्स मॅम ऑल्सो. त्या ऊसाच्या त्या साईडला आहे ना जांबाचाच बाग आहे, म्हणजे जांब घेतात तिथं. तर जाम तिथून म्हणजे आलं. पेरूच ना? हो मॅम, पेरू. ओके. हा, ते असू शकतं. तू एकदा बघून घेशील. मला ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स नाही माहिती. आय एम अ प्युअर हॉर्टिकल्चरिस्ट. But anyway, you will ask your entomologist department also, but it looks like a fruit borer, okay, adult fruit borer moth. Okay. The caterpillar bores into the young fruits, feeds on the internal content, pulp and seeds. So again same thing, इथं तुमचं जे egg laying होणार, ते caterpillar जे येणार ते फ्रूटला सगळं खाऊन टाकणार. Then same control measure, collect and destroy damaged fruit, clean cultivation. हे रिपीटेडली आपण सांगितलेलं असतं खूप वेळा. पेस्ट डिझीज जिथं पण ऑकर होतं, जिथं इन्फेस्टेशन असतं, सगळ्यात बेस्ट किंवा फर्स्ट तुम्ही जे करू शकता, कलेक्ट दोज अफेक्टेड पार्ट्स अँड डिस्ट्रॉय देम. डॅमेज पार्ट फ्रूट्सला कधी पण जमिनीवरती पडून द्यायचं नाही. त्याच्यातून जे प्युपा येतात ते सॉईलमध्ये त्याच्यातून जे कॅटरपिलर्स येतात किंवा लार्वे येतात ते प्युपेशन सॉईलमध्ये करतात. म्हणून आपण मगाशी पण बघितलं, एक्सपोज द सॉईल टू द सन, जेणेकरून जे प्युपा आहेत ते किल केले जातात. मग तुमचे असे ॲडल्ट बिटल्स वगैरे असतील किंवा मॉथ असतील, त्यांना तुम्ही लुअर ट्रॅप, बेट ट्रॅप करून अट्रॅक्ट करू शकता. बेट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही इन्सेक्टिसाइड टाकता आणि लुअर ट्रॅप म्हणजे तुम्ही कुठलं तर स्मेल किंवा अट्रॅक्टंट वापरून त्यांना तिकडे अट्रॅक्ट करता. हे डिफरन्स आहे लुअर ट्रॅपमध्ये. ओके. लुअर आणि बेट ट्रॅपमध्ये. इथं तुमचं जे लुअर होतं, मिथाइल युजेनॉल, हे ह्या कंपाऊंडमुळे, युजेनॉलमुळे ते अट्रॅक्ट होतात. ओके. आणि बेट ट्रॅपमध्ये तुम्ही परत ते अट्रॅक्टंट वापरता, जॅगरी किंवा मिथाइल युजेनॉल, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही हे पेस्टिसाइड टाकून त्यांना अट्रॅक्ट करून किल करता. खाल्ल्याने किल होतात किंवा अट्रॅक्ट झाल्याने ते चिटकले किंवा जाऊन बसले, त्याच्यामुळे ते इन्सेक्टिसाइड गेलं, त्याच्याने ते किल होतं. सेम थिंग हिअर यू कॅन डू, और यू कॅन स्प्रे युअर इन्सेक्टिसाइड. आणि काही काही ट्रॅप्स आपण हे मॉनिटरिंगसाठी पण ठेवतो, की किती पॉप्युलेशन वाढलेली आहे, किती जास्त आहे का, मग तुम्हाला काय ॲक्शन घेतली पाहिजे, ह्याच्यासाठी पण तुमचे काही काही ट्रॅप्स मॉनिटरिंगसाठी आपण वापरतो. सेकंड टाइप ऑफ फ्रूट बोरर, दिस वॉज युअर Eudorix isocrates. दिस इज युअर Dicoquex punctiferalis congentis जे आहे. Here caterpillar bores into young fruits, feeds on the internal content. Same thing. जिथे जिथे तुमचे फ्रूट्स जेव्हा पण तुमचे अफेक्ट होतात डिझीजनी, इन्सेक्टनी, प्लांट त्याला ग्रो करून देत नाही. किंवा जेव्हा पण, हे पण मल्टिपल वेळा मी सांगितलेले आहे, कुठली वुंडिंग झाली, मेकॅनिकल वुंडिंग किंवा इन्सेक्ट आणि डिझीज जी वुंडिंग होते, तेव्हा इथिलिन कंटेंट हे तुमच्या फ्रूटमध्ये नेहमी वाढतं. इट इज अ वुंडिंग हार्मोन, स्ट्रेस हार्मोन. आणि इथिलिन जेव्हा रिलीज होतं तेव्हा आपल्याला माहिती आहे ते ॲप्सिशन पण ॲप्सिसिक ॲसिड पण करतं जनरेट, आणि तसले फ्रूट ड्रॉप करतं. सो दिस इज अ evolution of plants, you can say, so that plant doesn't waste its energy food on these affected fruits. म्हणून हे असे young fruits, affected fruits, disease fruits, पेस्टनी अफेक्टेड फ्रूट्स हे प्लांट लगेच ड्रॉप करतं. आणि असे ड्रॉप केलेले फ्रूट्स तुम्हाला कलेक्ट करून डिस्ट्रॉय करायचं आहे. क्लीन कल्टिवेशन, लुअर ट्रॅप्स, इन्सेक्टिसाइड स्प्रे, सेम थिंग परत परत रिपीटेड आहे. एकदा पार्ट केलं की तुम्हाला जे सिमिलर टाइप ऑफ पेस्ट असतात त्याला हे तुम्ही सिमिलर वापरू शकता. Then bark eating caterpillar. Young trees may succumb to this attack. Caterpillar starts boring into the trunk or the branches वगैरे जे आहे त्याच्यामध्ये हे कॅटरपिलर स्टेमला, बार्कला ईट करायला लागतं, कन्झ्युम करायला लागतं. अँड ऑब्वियसली इट विल स्टार्ट एक्सक्रीटिंग दोज फीडेड मटेरियल इन फॉर्म ऑफ सिल्कन फ्रास. जे तुमचे असे जे लेयर्स असतात, तुमचे एक्सक्रीटेड वुडन मटेरियल जो असतो तो सिल्कन टाईपमध्ये असे गॅलरीजमध्ये तो रिलीज केला जातो. अँड कॅटरपिलर रिमेन हिडेड इन द टनल ड्युरिंग डे टाइम, कम आउट ॲट द नाईट अँड फीड ऑन द बार्क. दिस इज द सिम्पटम. असे हे सिल्कन फ्रास असतात. कधी कधी त्याची बार्क ही कम्प्लिटली निघून गेलेली असते, इनर पोर्शन तुमचा एक्सपोज होतो. अँड दिस इज युअर ॲडल्ट मॉथ और ॲडल्ट कॅटरपिलर, ॲडल्ट मॉथ of the bark eating caterpillar. Control measures,
हे बघून घ्या. आपण हे खूप वेळा शिकलेलो आहोत. अफेक्टेड ब्रांचेस डिलीट करायची. तुम्ही हुकनी त्यांना काढू शकता. तुम्ही परत केरोसिन कार्बोनिल आतमध्ये टाकून किंवा त्याला वरती कोटिंग करून त्याच्यावरती कोलटार लावू शकता. असं हे सगळं तुम्ही त्याच्यात करू शकता. मोनोक्रोटोफॉसनी तुम्ही त्याला जिथे जिथे अफेक्टेड एरिया आहे तिकडे त्याला तुम्ही ते मोनोक्रोटोफॉस अप्लाय करू शकता. यू कॅन रिमूव्ह द ग्रब. हुकनी त्याला ग्रबला जे आपण मँगो मध्ये वगैरे बघितलेलं हुकनी तुम्ही ग्रबला काढू शकता. मोनोक्रोटोफॉस आतमध्ये टाकून इंजेक्शन किंवा होल्स मध्ये टाकून त्या होलला क्लोज करायचं. हे खूप वेळा आपण बघितलेलं आहे. Then diseases. Wilt, anthracnose, cercospora, leaf spot and scab. Fusarium oxysporum causes Fusarium wilt. तिशी तुमची सीडियम गुआजा तुमचं बॉटनिकल नेम आहे गुआवाचं, त्यामुळे ह्याची स्पीसीसचं काय आलंय पुढे सीडी, तुमचं सीडीएमचं सीडी इथे आलेलं आहे. सिरियस डिझीज ऑफ गुआवा युजली आपण बघितलं अल्कलाइन सॉइल 7.5च्या वरती जेव्हा तुमचा पीएच जातो तेव्हा हे फ्युजारियम विल्ट इज मोर कॉमन और प्लांट बिकम्स मोर ससेप्टेबल. आय थिंक तुमची जी लखनौ 49 व्हरायटी इज रेजिस्टंट टू योर दिस विल्ट किंवा अल्कलाइन सॉइल मध्ये पण तुम्ही सलाइन सॉइल मध्ये ग्रो करू शकता. Symptoms are browning, wilting of the leaves, discoloration of the stem. Finally, entire plant if it gets girdled, the stem if it gets girdled, the entire plant will start wilting. Stem ला branches ला जर तुमचं आतमधले टिश्यूज गर्डल झाले, खाऊन गेले किंवा अफेक्ट झाले, तेव्हा तुमचं entire plant will start wilting and the plant will die. Infection can be minimized by soil drenching with brassicol and spraying bavistine around the roots and the leaves at the interval of 15 days. मग हे तुमचे इवन तुमचं कॉपरचे जे फंगिसाइड्स वगैरे असतात तर हे तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे कुठले फंगिसाइड्स आपण वापरू शकतो. एन्थ्रॅक्नोज हे पण खूप वेळा आपण मँगो वगैरे वरती पण बघितलेलं आहे. स्पोरियम सीडी, ग्लोमेरा सीडी. ओके, आपण सिट्रसच्या वेळेस जेव्हा बघायचो तेव्हा सिट्री असायचे खूप सारे इन्सेक्टची नावं. ओके, सो दिस इज ग्लोइस्पोरियम सीडी. देन severity of the disease may show dieback from the main branches resulting in the death. Most characteristic symptoms appear as pinhead side spots on unripe fruits during rainy season. मग हे स्पॉट्स काय होतात, कोएलेस होतात, एनलार्ज होतात. इनिशियल सिम्पटम्स बारीक असतात. ॲज द डिझीज प्रोग्रेसेस they start enlarging, then circular dark brown or black spots start appearing on the fruits, and finally खूप सिव्हिअर झालं तर एंटायर फ्रुट्स बिकम हार्ड अँड कॉर्की, अनराईप फ्रूट कडक होऊन जातं. सो दिस इज बिकॉज ऑफ युअर अँथ्रॅक्नोज. यू कॅन स्प्रे बोर्डॉक्स मिक्सचर, यू कॅन यूज कॉपर ऑक्सिक्लोराइड और कार्बेंडेझिम बिफोर द ऑनसेट ऑफ मन्सून. ओके, ऍपल गोवा जी लाईट रेड फ्लेश कलर जो तुमचा होता पील कलर, ऍपल गोवामध्ये पील कलर आहे बरं का, फ्लेश मध्ये नाही. इट इज मॉडरेटली रेझिस्टंट टू युअर अँथ्रॅक्नोज. हे पण लक्षात ठेवा कुठली व्हरायटी अँथ्रॅक्नोजला फ्युजारियम विल्टला रेझिस्टंट आहे, कुठली अँथ्रॅक्नोजला रेझिस्टंट आहे. मग तुम्ही जे क्रॉसिंग बघता, आता एक्झाम्पल ऍपल गुआवा खूप वेळा क्रॉसिंगला वापरलाय. हिसार सुरकामध्ये ऍपल गुआवा इज अ पॅरेंट क्रॉप. तुमचं परत त्याच्यामध्ये जेव्हा हे असे व्हरायटी देतात तर हे लक्षात घ्यायचं त्या व्हरायटीमध्ये कुठलं तर रेझिस्टंट पावर किंवा कुठलं तरी कॅरेक्टर आहे दॅट यू वॉन्ट टू इनकॉर्पोरेट. So here you understand apple guava is resistant, moderately resistant to anthracnose. Then comes your Cercospora leaf spot. एकच मिनिट, माझी दुसरी काउन्सिलिंग मीटिंग आहे, त्यांना फक्त एक मेसेज टाकली लेट होणार म्हणून. जस्ट 1 सेकंड. So Cercospora leaf spot. In this under surface of the leaf will have water soaked lesions आणि मग हे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम किंवा आयडेंटिटी आहे तुमच्या सर्कोस्पोरा सीडी और सर्कोस्पोरा लीफ स्पॉट ऑफ युअर गुआवा. कंट्रोल कॉपर ऑक्सिक्लोराइड 0.3% can reduce this infection. And last one is your scab, Pestaloea CD. अनराईप फ्रुट्स पासून हे तुम्हाला अटॅक करू शकतात. द फंगस कॅन स्टार्ट फ्रॉम द इमॅच्युअर फ्रुट्स. इमॅच्युअर फ्रुट्स वरती काय होतं, स्मॉल ब्राऊन स्लाइटली रेज्ड असे वरती रेज्ड तुमचे लिजन्स दिसायला लागतात. काही काही लिजन्स हे
खड्डे असतात, काही काही लिजन्स हे बाहेर येतात. ओके, सो स्कॅबी लिजन्स कॅन बी सीन 2 to 4 millimeter in diameter on immature or unripe fruits. Okay, then if it still continues, you can see dark brown lesions, enlarged lesions on the little more mature fruits. Such lesions, then what happens if the disease still progresses, they start coalescing, ते एकामेकामध्ये मर्ज होतात. आधी छोटे असतात, मोठे मोठे होत झाले की एकामेकामध्ये ते मर्ज होतात, and they give the appearance of scabbiness or scabby appearance is seen on the fruits. म्हणून ह्याला स्कॅब डिझीज असं म्हणतात. स्कॅब म्हणजे काय, वरच्या लेयरला पापुंद्रे टाईप येतात आपल्या अंगावरती, पण कधी जेव्हा लागतं आपल्याला तेव्हा जो वरचा लेयर येतो त्याला आपण स्कॅब म्हणतो. सो सच स्कॅबी लिजन्स आर सीन. Okay, and it reduces the market value of the fruits. Control, zineb असेल, chlorothalonil असेल, so you can use such fungicides or such chemicals at the time of flowering, and then at every 15 days interval you can spray them to reduce this disease or control this disease. अजून जर तुम्हाला पाहिजे असतील किंवा तुमच्याकडे ऑर्चर्ड असतील गुआवाचे किंवा कुठले पण फ्रूट आणि आपण जे कव्हर केलेले नसतील जर ते डिझीज किंवा ते पेस्ट, तर तुम्ही गुगलमध्ये टाकताना यू कॅन पुट 1 second